हाय एव्हरीवन, दिस इज आकाश अलमुले. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे LNN अकॅडमी, दॅट इज लर्न नेक्स्ट नर्सिंग. सगळ्यांना माहिती आहे महाराष्ट्रामध्ये सध्या पॅनिक सिच्युएशन झालेली आहे, कारण महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलनी एक परिपत्रक काढलेलं आहे आणि त्यांनी म्हटलं आहे की 2027मध्ये जर नर्सेसला रिन्यू करायचं आहे, ओके, रिन्युअल करायचं आहे कशाचं, रजिस्ट्रेशन सर्टिफिकेटचं, ओके, तर त्यांना 150 क्रेडिट पॉईंट मिळवणं हे खूप गरजेचं आहे. ओके, आता बरेच विद्यार्थी जसं BSc नर्सिंग किंवा GNM झालेले विद्यार्थी आहे, यांचं पासआउट 2025मध्ये आहे. ओके, बऱ्याच विद्यार्थ्याचं 2026मध्ये होईल. तर यांचं म्हणणं आहे की सर आमचं 2027मध्ये 150 होईल का, 150 क्रेडिट पॉईंट होईल का आमचे. ओके, बघा तुम्हाला सगळ्यांना मी सांगतो आहे, मागं 2022मध्ये ज्यावेळी आपण रिन्यू केलं त्यांनी 10 ते 15 पॉईंटवर रिन्यू करायला दिलं होतं. ओके, त्यावेळीसुद्धा असं सर्क्युलर निघालं होतं की आपल्याला एवढे पॉईंट्स मिळवावं लागेल, म्हणजेच तुम्हाला रजिस्ट्रेशन देण्यात येईल. ओके, सो इथेसुद्धा असं होईल की तुमचं 2022 ते 27मध्ये रजिस्ट्रेशन आहे, कधी असो, ते 25मध्ये असो, 26मध्ये असो, ओके, किंवा 27मध्ये असो. ओके, बट त्याच्यानंतर तुम्हाला 2027 ते 2032पर्यंत जे रिन्युअल असणार आहे ते करणं गरजेचं आहे. जर तुमच्याकडे रजिस्ट्रेशन रिन्यू केलं नाही तुम्ही, तर तुम्हाला काम करण्याची अनुमती मिळणार नाही. म्हणजे रजिस्ट्रेशन रिन्युअल म्हणजेच एक प्रकारची लायसन्स, एक प्रकारचं लायसन्स तुम्हाला काम करण्याचं. ओके, सो बिकॉज ऑफ दॅट आता हे 150 पॉईंट मिळवण्यासाठी, क्रेडिट अवॉर्ड मिळवण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, आपल्याला कंटिन्यूइंग नर्सिंग एज्युकेशन, आताच याला आपण CPD म्हणतो. ओके, सो कंटिन्यू नर्सिंग एज्युकेशन या कंटिन्युअस प्रोफेशनल डेव्हलपमेंट जे प्रोग्राम आहे त्यांचा, ओके, हे करणं गरजेचं आहे, तेव्हाच हे पॉईंट्स मिळतील. आता हे कुठे करायचे ते मी तुम्हाला सांगते आणि कोणते करायचे, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आता तुम्हाला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये एकदम पॅनिक सिच्युएशन झालेली आहे. प्रत्येक इन्स्टिट्यूशनमध्ये CNE कळत आहे आणि आपले नर्सिंगचे जे विद्यार्थी आहेत एकदम पॅनिक होऊन जिथे CNE मिळत आहे, बरेच लोक तर पैसे देऊन CNE करत आहेत. ओके, पॉईंट्स मिळवण्यासाठी, फ्री जे पॉईंट्स होते आस्त्रिकाचे ते सुद्धा मिळवण्यासाठी, कारण त्यांना तेवढा वेळ नाही आहे. ओके, सो पॅनिक होऊ नका, सर्वात इम्पॉर्टंट. ओके, आणि आपले स्वतःचे पैसे जे आहेत ते घालवू नका, तुम्ही स्वतः करा. ओके, मी तुम्हाला आवर्जून सांगतो की तुमचे जे CNEचे जे पॉईंट्स होतात ते कुठे जमा होतील, तुमच्या अकाउंटमध्ये. आता तुम्हाला तुमचा अकाउंट जो आहे, म्हणजेच तुमचं SUID नंबर, ओके, हा, त्याच्यानंतर ID आणि पासवर्ड, हा कसा, जर तुम्ही विसरला असेल तर हा कसा कसं मिळवायचं. ओके, UID नंबर आणि ID पासवर्ड याच्याविषयीसुद्धा माझा एक पूर्वीचा व्हिडिओ आहे, ह्याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तो व्हिडिओ तुम्हाला मिळून जाणार. ओके, त्याच्यावरून जर तुम्ही विसरला असेल UID नंबर आणि ID पासवर्ड, तो तिथून तुम्ही करू शकता आणि तुमच्या अकाउंटमध्ये किती CNE पॉईंट आतापर्यंत जमा झाले, किती CNE तुम्ही अटेंड केल्या, सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळेल. ओके, त्याच्यानंतर आता CNE ऑनलाईन करायची की ऑफलाईन करायची. आता बघा, मला एवढंच म्हणायचं आहे, जर तुम्हाला ऑनलाईन मिळत असेल म्हणजे तुमचं जाण्यायेण्याचा खर्च वाचेल, तुमचा वेळ पण वाचेल. ओके, सो ऑनलाईन प्रिफर करा तुम्ही, कितीही हो, जेवढे ऑनलाईन मिळतील तेवढे करा. कारण अस्त्रिका जे हे होतं MNCच्या वेबसाईटवर, ते 31 डिसेंबरपर्यंत होतं, आता ते संपलं. ओके, जवळपास अजून 1 ते 2 महिन्यानंतर कुठले तरी फ्री CNE म्हणून अपलोड होईल. बट आता CNE कुठले करायचे, जर MNCच्या वेबसाईटवर शेड्यूलमध्ये जर एखादं CNEचा या CPDचा शेड्यूल असेल, ओके, तीच तुम्हाला CNE करायची आहे. कुणीही उलटून पलटून येत असेल की नाही बाबा आमची CNE आहे, याचे पॉईंट जमा होतील, नाही. तो जो शेड्यूल आहे MNCच्या वेबसाईटवर दिसला पाहिजे, तरच तिथले जे CNEचे पॉईंट आहे ते तुमच्या अकाउंटला जमा होतील. ओके, तुम्ही ऑफलाईन करा की ऑनलाईन करा, असं काही नाही आहे की बाबा एवढे करा तेवढे करा, कारण ऑनलाईन फार कमी प्रमाणातच तुम्हाला बघायला मिळतं. MNCच्या वेबसाईटवर मॅक्सिमम ऑफलाईनच असतात. ओके, ठीक आहे. चला, आता आपण कसं बघायचं सांगून देतो तुम्हाला. MNCच्या वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला व्हेरी इम्पॉर्टंट, तुम्हाला एक CPD नावाचं एक फोल्डर येतं. CPDवर तुम्हाला एक लॉग इन असतं CPDला. ओके, हे बघा, हे CPD दिसतं तुम्हाला, याच्यावर क्लिक कराल, एक लॉग इन येतं. ओके, आणि एक शेड्यूल येतं. तर आपण ऑलरेडी सांगतो, जर कुठलीही CNE करायला जात असेल तुम्ही, CNE और CPD, सर्वात पहिलं तर त्याचा शेड्यूल बघा की हा शेड्यूल
MNCच्या वेबसाईटवर दिसते का? ॲट प्रेझेंटली उद्याला उद्याला सकाळी 8 वाजता ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत नंदुरबार सिटीमध्ये एक CPDचं शेड्यूल आहे. ही व्हॅलिड आहे. जर ही CPD जर तुम्ही अटेंड करणार तर 100% तुम्हाला काय होईल, तुमचे जे पॉईंट्स होतील 10 पॉईंट्स 10 क्रेडिट्सवर जमा होतील. याची फीस 500 रुपये आहे. सर्वात प्रथम तुम्हाला डिटेलवर जायचं आहे. बघा, तुम्ही कुणी असो. आता त्यांनी काय म्हटलेलं आहे की निडल स्टिक इंजुरीवर ही आहे. डिटेल गेल्यानंतर 10 अवर्ससाठी सगळे याच्यामध्ये दिलेलं आहे. फॉर स्टाफ नर्सेस, नर्सिंग फॅकल्टी, पोस्ट बेसिक BSc नर्सिंग, MSc नर्सिंग सगळ्यांसाठी आहे. जर तुम्ही त्या पर्टिक्युलर सिव्हिल हॉस्पिटल नंदुरबारच्या आजूबाजूला जर राहत असाल तुम्ही तिथले असाल तर 100% तुम्ही एकदा तिथे जाऊन बघायचं. बऱ्याचदा काय होतं की ते आपल्याला ऑनलाईन अप्लाय करायला लावतात. म्हणजे तुमचा जो नंबर असतो, हे बघा, आता इथे जर नंबर टाकला तुमचा, माझा जो नंबर आहे XLVII 501, हा माझा नंबर आहे. हा नंबर टाकला आणि नंतर मी अप्लाय केलं तर इथे काय होतं, लिहून येतं लिमिट एक्सीड लिहून येते. म्हणजे ऑलरेडी 300 लोकांची लिमिट असते हर एक CPDला या CNEला. तर हे 300च्या वरती लोकांनी अप्लाय केलेलं आहे. बट कसं असतं तुम्हाला एक सांगतो, आता 300 लोकांनी अप्लाय तर केलं, बट CPDला मला वाटत नाही की हे सगळे 300च्या 300 लोक जाऊ शकतील. याच्यातले काही ना काही ॲब्सेंट राहतात. तर स्पॉटसुद्धा तुमचं ॲडमिशन या स्पॉटसुद्धा तुमचं CNEचं रजिस्ट्रेशन होऊ शकतं. एकदा ट्राय करायचं. जरी एक्सीड असेल आणि तुमच्या घराजवळ जर असेल, मी असं दूरवरून जायला नाही सांगत आहे, जर तुमच्या घराजवळ असेल तर 100% तुम्ही एकदा जाऊन इथे चौकशी करायला पाहिजे. बट एवढंच आहे की सध्या तरी MNCच्या वेबसाईटवर सध्या एकच हे CPDचं शेड्यूल दिसत आहे आणि ही CPD व्हॅलिड आहे. हिला तुम्ही करू शकता. जर तुम्हाला काही डाऊट येत असेल, मला विचारायचं असेल तर 8652261524 हा माझा नंबर आहे. एनिथिंग नर्सिंग करिअरविषयी विचारायचं आहे तुम्हाला, काउन्सिलिंगची गरज आहे. देन ऑनलाईन नर्सिंग क्लासेसबद्दल विचारायचं आहे, ऑनलाईन नर्सिंग टेस्ट सिरीजबद्दल विचारायचं आहे. DMER असो, DHS असो, CHO असो, नॉर्सेट असो, ESIC असो, RRB असो, एनिथिंग. कुठलेही डाऊट असो तुमचे, डेफिनेटली मी तुम्हाला मदत करण्याचा प्रयत्न करेल. तुम्ही मेसेज ठेवू शकता ह्या नंबरवर. एनिथिंग रिगार्डिंग एनिथिंग. आय विल गिव्ह यू फ्री ऑफ कॉस्ट काउन्सिलिंग, फ्री ऑफ कॉस्ट व्हॉट वी से, एक प्रकारचं समुपदेशन करण्याचा मी प्रयत्न करेन. सो जे पण डाऊट असेल तर मोस्टली 500 रुपये फीज आहे याची. 10 क्रेडिट अवर्सचा आहे. ऑलरेडी एक्सीड दाखवत आहे. बट तुम्ही जर नंदुरबारचे असाल तर डेफिनेटली एकदा तुम्ही ट्राय करायला पाहिजे. पुढचे जे पण शेड्यूल येतील एकदा चेक करा तुम्ही. माझे अधूनमधून व्हिडिओ येत असतात. बट घाई करू नका, पॅनिक होऊ नका. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. पॅनिक होऊ नका आणि भरपूर पैसे जसे 1000, 2000, 1500, 2000 देऊन बरेच लोक काय करत आहेत, CPD करून घेत आहे. घाई करू नका. मी तुम्हाला सांगतो आहे की मला असं वाटतं की 150चा जो क्रायटेरिया बऱ्याच संस्था, बऱ्याच जे हे आहेत संघटना आहे त्यांच्याकडून हे गेलेलं आहे की CPD बंद करा. CPDचे जे पॉईंट्स आहे, जे 150चा लिमिट आहे, ही कमी करा. मला असं वाटतं मॅक्सिमम 50 पॉईंट्सपर्यंत हे लोक करू शकतात पुढे जाऊन. कारण 2022मध्ये 10 ते 15 पॉईंटवर त्यांनी ॲक्सेप्ट केलं होतं. तर यावेळी आपण एक 50 पॉईंटचा क्रायटेरिया ठेवू. तुम्ही घाई करू नका, आपले पैसे वेस्ट करू नका. काही ना काही पर्याय निघेल त्याचा. सध्या तुम्हाला एक 10 पॉईंटच्या जर असेल तर एक 3 to 4 CPD डेफिनेटली करून ठेवा. एवढे पॉईंट एक 40 ते 50 पॉईंट आपल्या अकाउंटमध्ये जमा करून ठेवा, जेणेकरून वेळेवर तुम्हाला इकडे तिकडे पडापडी करायची गरज लागणार नाही. सो लवकरच भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद.